पंजाबच्या अमृतसरमधील मजीठा बायपास जवळ एक मोठा स्फोट झालेला आहे आणि एक इसम या भागामध्ये बॉम्ब ठेवण्यासाठी आला होता, मात्र बॉम्ब त्याच्या हातातच फुटल्याचं सांगितलं जात आहे। या स्फोटात सदर इसम हा गंभीर जखमी झाला होता। त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। दरम्यान या स्फोटाचा आवाज ऐकून आसपासचे लोक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे। पोलिसांनी स्फोट झाला त्या ठिकाणी आता तपास सुरू केलाय। तर आपण पाहू शकतो पंजाबमधील अमृतसरची ही दृश्य आहेत। या ठिकाणी मजीठा बायपास जवळ एक मोठा स्फोट झालेला आहे। एक व्यक्ती या भागामध्ये स्फोट घडवण्यासाठी आला होता, बॉम्ब ठेवण्यासाठी आला होता, मात्र बॉम्ब त्याच्या हातातच फुटल्याची माहिती समोर येते आणि या स्फोटात तो स्वतःच गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। आता या घटनास्थळाची पोलीस पाहणी करतात। हा इसम नेमका कोण होता, त्याचं इंटेन्शन नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि त्या दृष्टीने आता पोलीस तपास करतात।